हे इकडे शाक्य हात आणि याच्या पलीकडून ते नदी आहे आणि मग त्याच्या पलीकडून कोली होत. शाक्य आणि कोलियाची सांगतात ना तुम्हाला, शाक्य आणि कोलियाचं भांडणावरून सिद्धार्थ गौतमानं त्याग केला. कावरून केला शाक्य आणि कोलियाचे पाण्यावरून भांडण होतं. पाणी नदीचं पाणी शाक्य काय घेत काय कोलिया घेत काय. तर आक्रमण कोलियाला वाटलं आम्ही करावं, शाक्याला वाटलं आम्ही करावं. आक्रमण करून असा त्यांचा संघामध्ये सिद्धार्थ गौतम संघाच्या वेळेला झाला, सामील झाला. संघाचं ऐकावं लागलं, जो संघ मेन आहे त्याचं. परंतु सिद्धार्थ संघाचं ऐकणार नव्हता का, तर तिकून बी कोल्हे बी तयार झाले तलवारी घेऊन आणि शाके बी तलवारी घेऊन तयार झाली. आणि त्या नदीवरून पाणी आम्ही घेणार, ते म्हणजे पाणी आम्ही घेणार. मग तिथं झगडा होणार, मरणार. तर सिद्धार्थ गौतमानं त्या झगड्याला म्हणाई किती, आता याच्यात मरतील म्हणे किती, बाहेरंडक्या होतील, काय लेकरं बाळवाला अशी, याच्यात काय चांगलं पाणी तुम्हाला भेटणार नाही, न्यायला भेटणार नाही, पण माणसं किती मरतील, याची हानी किती होईल, मी याच्यात सामीलपणे हिंसेत सामील होणार नाही. पाणी मिळेल म्हणे तुम्हाला, पण त्याच्यावरून झगडा बंद. सिद्धार्थ गौतमानं नदीवर जाऊन बंद केला झगडा, दोघांचा, शाक्याचा आणि कोलियाचा मिटवला. आणि त्यावेळेला बरसात अशी भरपूर झाली, पाणी घ्यायचंही काम पडलं नाही, गावाला का आलं असं. मग ते सगळा संघ वापस आला. इथं वापस आल्याच्या बाद मग संघातून तरी पाण्यासाठी म्हणून त्याग केला मनुष्याने, पण नाही. पण सिद्धार्थ गौतमाला पहिलंच बारावीचा पूर्ण करून शानी पहिलं भविष्यवाणी, गरजस्थित जर राहिला तर महान एक सम्राट होईल, जर त्याग केला तर सम्यक संबुद्ध होईल. त्यांना सम्यक संबुद्ध व्हायचा होता, पण आईवडिलानं आमची रीत आहे म्हणले लग्न करावं लागेल तुला, म्हणून त्यानं लग्नसुद्धा केलं. आणि एक राहुल बाळ झालं. बाळ झालं सिद्धार्थ बाळ, राहुल बाळ झालं त्यांना. तेव्हा ते त्या अलीकडा दरवाजा आहे, त्या दरवाजा वाटत कंटक घोडा आणि छन्नक हे निघून गेले पाऊशाने. तर त्यांचे पुण्यवान समजा ही आई म्हणजे महामाया आणि पिता म्हणजे शुद्धोधन राजा, या दोघांची बी मौत इथं आहे. प्रजापती त्यांची ते दीक्षा झाली म्हणून तिकडं आहे. महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यांच्या आई सिद्धार्थ गौतम आपल्याला ते धम्म दिला, आपल्याला गौतमाला ज्ञान दिलं. त्यांच्या आईवडिलाचं तुमचं पुण्य मनुष्याने त्यांच्या आईवडिलाच्या ओरिजिनल हस्ती आता चांगलं पोटातून वंदन करून त्यांना आपण निघून जाऊ. आपल्याला टाईम नाही, लवकर सांगायला बरं. माझा गळा बसला सांगता येईल, चला लवकर वंदन करू, चला.